ढोकळा बनवण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात अगोदर डाळ भिजून घ्यायची आहे हरभऱ्याची। तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून मऊसूद आणि सॉफ्ट असा स्पंजी ढोकळा बनवत आहोत। तर ही डाळ मी एक 8 ते 9 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि व्यवस्थित या पद्धतीने भिजून घेतलेली आहे ही डाळ। तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे छोटा। आता यामध्ये मेजरमेंटच्या कपाने 1 कप मी इथे डाळ घेतलेली आहे। 1 कप डाळीसाठी इथे आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे। मग तुम्ही वाटीच्या प्रमाण घेतलं तर 1 वाटी डाळीसाठी अर्धी वाटी पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर आता साधं सिंपल आपल्याला काही न घालता हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ही डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे। डाळ आपल्याला जाडसर ठेवायची नाही, अगदी बारीक करून घ्यायची आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे। अगदी आपल्याला बारीक डाळ करून घ्यायची आहे, जाडसर अजिबात ठेवायची नाही। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी डाळ ही बारीक करून घेतलेली आहे। आता आपण एक बाउल घेतोय आणि त्या बाउलमध्ये ही पूर्ण बारीक केलेलं मिश्रण काढून घेतोय। 1 कप डाळीसाठी आपल्याला इथे अर्धा कपच पाणी वापरायचं आहे। आपण जर जास्त पाण्याचा वापर केला तर ते पीठ पातळ बनतं आणि ढोकळा आपला अजिबात व्यवस्थित बनत नाही। तर इथे बघा पूर्ण आपण हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तर एक 5 मिनिट आता व्यवस्थित आपल्याला फेटाळायचं आहे। तर यामध्ये अजिबात आपण आत्ताच मीठ घालणार नाही। ज्यावेळेस आपण ढोकळा बनवणार आहोत त्यावेळेस आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। जर आपण हे पीठ सेट होण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये जर मीठ आपण टाकलं तर ते पीठ व्यवस्थित फर्मिट होत नाही। मीठ घातल्यामुळे फर्मिट होण्याची प्रक्रिया थांबते आणि व्यवस्थित ढोकळा स्पंजी बनत नाही। त्यामुळे अजिबात आपल्याला हे पीठ व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये मीठ आपण ॲड करणार आहोत। तर डाळ आपण एक 7 ते 8 तास भिजून घेतलेली आहे। आता पीठ सुद्धा आपण एक 5 ते 6 तास याला सेट होण्यासाठी असंच एक झाकण ठेवून ठेवणार आहोत आणि नंतर आपण एक 5 ते 6 तासांनी याचा ढोकळा बनवून घेणार आहोत। तर इथे बघा पाहू शकताय एक 5 ते 6 तास डाळीचं आपलं पीठ व्यवस्थित छान असं फर्मेट झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद। यामध्येच टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि यामध्येच मी टाकून घेते 2 चमचे पिठी साखर। तुम्हाला गोड ढोकळा आवडत नसेल साखर नाही टाकली तरी चालेल। आता व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेने हे पीठ पूर्ण फेटळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकताय तुम्ही जितकं पीठ छान फेटळून घ्याल ढोकळा तितका छान स्पंजी आणि पीठ व्यवस्थित फर्मेट होतं। तर इथे बघा हलकंसं आपण फेटळून घेतल्यानंतर पीठ बनलेलं आहे। आता यामध्येच ढोकळा खाताना अजिबात चिटकला जाऊ नये म्हणून यामध्येच टाकून घेतोय एक 2 ते 3 चमचे तेल। तेल यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय या पद्धतीने तुम्ही नक्की ढोकळा बनवून बघा, खूप छान स्पंजी बनतो आणि खायला पण खूप छान लागतो। नवीन असाल आणखीन चॅनलला तुम्ही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा पूर्ण आपलं पीठ हे फेटळून झालेलं आहे। तर इथे बघा यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा इनो। इनो यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित ते फर्मिट होण्यासाठी त्यावर 1 चमचा पाणी टाकायचं आहे। तर इनो यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे फेटळून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे। तर एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण फेटळून घ्यायचं आहे। फेटळून घेत असताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटळून घ्यायचं म्हणजे छान ढोकळा बनतो। इनो घातलेलं पीठ कोणताही पदार्थ आपण बनवत असाल तर जास्त वेळ ठेवायचा नाही।
इनो घातल्यानंतर लगेच तो पदार्थ बनवण्यासाठी तयार करायचा आहे। तर इथे बघा एक 5 मिनिट व्यवस्थित मी आता हे फेटळून घेतलेलं आहे। इथे बघा मी एक केकचं भांडं घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आता हे सगळं मिश्रण आपण टाकून घेतोय। तर ढोकळा आपला चिटकू नये म्हणून त्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे। तर पूर्ण हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये सगळं सेट करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही नक्की ढोकळा करून बघा, खूप छान बनतो। तर इथे बघा ढोकळा बनवण्यासाठी पूर्ण आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा आपण डबा ठेवून घेणार आहोत। डबा यामध्ये ठेवल्यानंतर त्याला वरतून एक झाकणीने कव्हर करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरती हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आता आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये टाकणार आहोत एक 2 चमचे तेल। तर इथे बघा एक 2 चमचे मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं, त्यामध्येच टाकून घ्यायची आहे पाव चमचा मोहरी। ढोकळ्याला मोहरीचा आणि जिरीचा तडका खूप छान लागतो। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे मधून फोडून घेतलेल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या ढोकळ्याच्या फोडणीमध्ये टाकत असताना मधून कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या फोडणीमध्ये उडल्या जात नाहीत, अंगावर तरतरल्या जात नाही। यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक क्रश करून घेतलेला कढीपत्ता। तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथं मी एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यामध्ये टाकून घेतोय 1 चमचा साखर। आता पूर्ण या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे। तर इथे बघा फोडणी आपली तयार झालेली आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। तर इथे बघा ढोकळा सुद्धा आपला तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तर एका सुरीच्या साहाय्याने आता आपण पाहणार आहोत। तर बघा अजिबात याला चिटकलेला सुद्धा नाही, अगदी परफेक्ट असा ढोकळा आपला वाफरलेला आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा पूर्ण ढोकळा आपण थंड करून घेतलेला आहे आणि याच्या कडा सुद्धा आपण सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर ढोकळा ज्या भांड्यातून आपण काढणार आहोत ते भांडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग ढोकळा काढायचा, म्हणजे व्यवस्थित ढोकळा निघतो। तर इथे बघा या पद्धतीने आता आपण ढोकळा काढून घेणार आहोत। तर बघा अगदी अलगदपणे ढोकळा आपला निघलेला आहे। आता यावरचा जो आपण पेपर लावलेला आहे तो काढून घेणार आहोत। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय किती छान असा स्पॉन्जी आपला ढोकळा अगदी झालेला आहे। तर हा आता आपण कट करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या पीसेसमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे बघा पाहू शकताय इझिली अगदी अलगदपणे हा ढोकळा कट होतोय। नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा, खूप छान ढोकळा बनतो। या ढोकळ्याचा मी एक पीसेस तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही पाहू शकताय अगदी स्पंजी हा ढोकळा बनलेला आहे। आता यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे तयार करून घेतलेली गरमागरम फोडणी। तर ही फोडणी गरमच यावरती टाकून घ्यायची, म्हणजे ढोकळा खायला खूप छान लागतो। जी फोडणी असती ती यामध्ये सर्वत्र पसरते आणि ढोकळ्याची चव अप्रतिम लागते। तर इथे बघा फोडणी सुद्धा आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि या पद्धतीने तुम्ही ढोकळा नेहमी तोच बेसनाचा बनवण्यापेक्षा जर डाळ भिजून आपण बनवली तर खायला नक्कीच चव तर त्याची अप्रतिम आहे आणि ढोकळा पण खूप छान बनतोय। तुम्ही पाहिलेला आहे अगदी इझिली याचे पीस कट होत आहेत। इथे बघा अजिबात चिटकलेला नाही। आणि या पद्धतीने तुम्ही बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा ढोकळा कसा बनलेला आहे ते। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। सबस्क्राइबर केलं नसेल तर सबस्क्राइबर करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील चटपटीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।